लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मृत्यूस कारणीभूत ठरलेले डॉक्टर कोण? चौकशी अहवालात नावच नसल्याने पोलिसांची जिल्हा रुग्णालयाकडे विचारणा। बातमी येते नाशिक येथून। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात चिमुकलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान चौकशी अहवालात उपचार करणाऱ्या डॉक्टरांची नावे देणे हेतू पुरस्पर टाळत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे। माहेश्वरी अमर कांबळे वय 1.5 वर्ष, राहणार सोनसाळे शिवार, घरकुल योजना अंबड, तिच्या अंगावर गरम पाणी पडल्याची घटना 14 जून 2024ला सकाळी घडली होती। यात ते 18% भाजली होती। जिल्हा रुग्णालयाच्या जाळीत कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू असताना 2 दिवस तिच्या उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले। 16 जूनला दुपारी तिचा मृत्यू झाला। त्यानंतर संबंधित डॉक्टर व स्टाफने 2 तास ही माहिती तिच्या पालकापासून लपवून ठेवल्याचाही आरोप पालकांनी केला आहे। या प्रश्नी पालकांनी जिल्हा रुग्णालयाकडे तक्रार अर्ज केला होता, परंतु दाद मिळत नसल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली होती। त्यामुळे अखेर जिल्हा रुग्णालयाने जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचा आदेश जिल्हा शल्यचिकित्सांनी गेल्या जानेवारीमध्ये दिला होता। त्यानुसार चौकशी होऊन हा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सांनी बंद लिफाफ्यात पोलीस यांना दिला। त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात जिल्हा रुग्णालयाच्या यावेळी ऑन ड्युटी असलेल्या डॉक्टरांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप भंडे करीत आहेत। पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे संबंधित डॉक्टरांची नावे मिळावीत असा पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे। त्यामुळे जिल्हा रुग्णालय पोलिसांना नावे देणार का, माहेश्वरीच्या पालकांना हेलपाटे मारायला लागतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। 7 दिवसापूर्वी आम्ही सिव्हिलचा अहवाल आला, त्यात असा अहवालात आले की डॉक्टर दोषी आहेत। तर आम्ही पोलीस स्टेशनला अशी कंप्लेंट बी केली, म्हणजे आपले डॉक्टर दोषी आहेत म्हणून। पण ज्यावेळेस पोलिसांनी म्हणजे डॉक्टरांनी अहवालात काय त्या डॉक्टरांची नावं काय त्यात म्हणजे मेन्शन केलेली नाहीत, मग त्यावेळेस त्यांनी अहवाल पाठवला आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला की त्या डॉक्टरांची नावे भेटावी। पण त्यांनी असं केलं की जे मेडिकल कॉलेज आहे ते स्वतः त्यांच्या अहवालात बोलत आहेत की डॉक्टर काय दोषी वगैरे नाहीत, त्यामुळं नावं काय देता येणार नाहीत। तर माझं असं म्हणजे सरळ म्हणणं आहे की मेडिकल कॉलेज आरोपींना वाचवत आहे का? माझा एवढाच प्रश्न आहे। मेडिकल कॉलेजवर किंवा मेडिकल कॉलेजची चौकशी व्हावी, आणि जर त्या म्हणजे मेडिकल कॉलेजने जर त्या आरोपींवर गुन्हा दाखल केला नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही तर मी आमरण उपोषण धरणार आहे सिव्हिल समोर। त्यामुळं मला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने मला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांची लवकरात लवकर नावे देण्यात यावी, ही माझी सरकारला विनंती आहे। महेश्वरी कांबळे ही बालिका माझी नात ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलला तिला ॲडमिट केलेलं होतं 14 जून रोजी 2024ला, त्या दिवसापासून जे डॉक्टरांनी तिचं ट्रीटमेंट केलं, तिला तपासलं, बघितलं, त्यांनी निष्काळजीपणा केला। त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला 16 जूनला 24 तारखेला 2024ला। तर ही माझ्या त्या बालिकेच्या आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली होती की संशय व्यक्त केला होता, यांनी हलगर्जीपणा केलेला आहे आणि तो सिद्ध झाला। सिद्ध झाल्याच्या नंतर आमच्याकडे तो व्हिडिओ आहे, किती डॉक्टर होते, कोण तपासत होतं, कोण नर्सेस होत्या, कोण काम व्हिडिओवर बघत बसले होते, आणि त्यांच्याकडे CC कॅमेरे आहेत। CC कॅमेरेमध्ये बघून गुन्हा दाखल करता येत नाही का? नावं देता आले नाही का? यांनी गुन्हा दाखल केला अंबड पोलीस स्टेशननी मृत्यूस कारणीभूत म्हणून। पण डॉक्टरांचं नाव न देण्याचं कारण काय? म्हणजे मर्डर करायला लायसन्स दिले का तुम्ही त्यांना? ज्या नागरिकांची आशा आहे त्या सिव्हिलवर, ती पण आशा आता कमी होऊन जाईल जर जन आंदोलन जर झालं ह्याच्यावरून, ह्या बालिकेवरून, तर लोकांच्या कानावर गेलं तर सिव्हिलला यायचं लोक विसरून जातील। त्या ज्या दवाखान्याच्या लोकांनी हलगर्जीपणा केला, ते स्टाफ जे बी असेल, नर्सेस असतील, डॉक्टर असतील, वरिष्ठ डॉक्टर असतील, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते परत दुसरं पण असंच करतील। असे किती घालवले असतील आतापर्यंत, पण आम्ही हुशार होतो, शिकलेलो होतो म्हणून बोंबलत पळत सुटलो आणि आम्हाला न्याय मिळतोय असं वाटलं। पण नावं द्यायचं, नाव नाही द्यायचं कारण काय? त्यात काय पैशाचं देवणघेवण झालं का काय अधिकाऱ्यांबरोबर? कोणत्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे दिले का की आमचं नाव नका टाकू, आमच्याकडे व्हिडिओ आहेत, आम्ही पर्सनल लावू ना, मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करू? माहितीच्या अधिकारात पण नाव लपवलं, माहितीचा अधिकार ठेवला कशासाठी मग भारताने? तो कमी करून टाका। आम्ही अतिरेकी आहे का? आम्ही दंगलखोर आहे? आमच्यावर काय गुन्हे आहेत का मर्डर केलेले आहेत आम्ही म्हणून आम्हाला नाव दिलं तर आम्ही त्यांचे मर्डर करणार?
आम्हाला मारायचं असतं तर त्याच दिवशी मारलं असतं ज्या दिवशी आमचं लेकरू त्यांनी घालवलंय त्या दिवशी. आम्ही लोकशाहीला मानणारे आमच्या बापाने घटना लिहिलेली आहे, तिचा अपमान होऊ देणार नाहीये. त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांचे नावं पुढे आणून गुन्हा दाखल करावा, नाही तर त्यांचे नावं आम्हाला माहितीच आहेत, त्यांचे घरं माहिती आहेत अजून, ते बी सांगतो तुम्हाला. त्यांना वाटत असेल की आम्हाला घरं माहिती नाही, आम्हाला त्यांचे घरं माहिती आहेत, त्यांचे नावं माहिती आहेत, त्यांचे चेहरे माहिती आहेत, फोटो आहेत आमच्याकडे त्यांचे, आम्ही फोटो दिलेले सिव्हिलला. मग नाव न देण्याचं कारण काय? पुढं पैशाचं देवण घेऊन झालेलं आहे का अधिकाऱ्यांचं त्या डॉक्टरला वाचवण्यासाठी? हा आरोप करतो आम्ही त्यांच्यावर. कारण असं नाव न देण्याचं कारण होत नाहीये. पोलीस प्रशासनाने गचवून धरून आणावं, गुन्ह्याचा दाखल मृत्यूस कारणीभूत म्हणजे मर्डर केलेला आहे त्यांनी, हलगर्जीपणा. त्यांचा पगार थांबवावा. ज्या दिवशी आम्ही अर्ज दिला त्या दिवसापासून त्याचा पगार थांबून निलंबित करून डायरेक्ट घरचे सर्टिफिकेट देऊन घरी पाठवून द्यावं. नाही तर त्या आईला एकुलतं एक लेकरू होतं, विचार करा तुम्ही, एकुलतं एक लेकरं, तिचा आत्मा काय म्हणत असेल? तिचे 2 शिजर झाल्यात, एकच टूप आहे त्या बाईला, तिला बाळ होतं नाही होतं, परत दुसरं जे होतं ते त्यांनी ह्याने घालवलेलं आहे. शासनाने त्याचा विचार करावा. यात नाही ना गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करून कारवाई करावी त्याच्यावर. नाही तर आम्हाला मग परत म्हणतील RPI रिपब्लिकन पार्टी अशी असतील तशी असतील, मग आम्हाला आंदोलनं करावं लागतील, जन आंदोलन करून उभं राहावं लागेल आम्हाला पण न्याय हक्कासाठी. आम्हाला तर मग कळलं आता की न्याय हक्काचा शांतीने मिळत नाहीये, तर त्यासाठी मला वाटतं की आम्हाला जन आंदोलन करावं लागेल. आंदोलन केल्याशिवाय आम्हाला मिळणार नाहीये. जर मिळायचं असतं तर नावं दिले असते, तुम्ही स्पष्ट नाव दिले असते. आमच्याकडे व्हिडिओ आहे, त्यांचे फोटो आहेत, त्यांचे घरचे पत्ते आहेत. आम्ही बी काय गप बसलो नाही, आम्ही सर्व काढून ठेवलेले. एखादा डॉक्टर नवीन गरीब दलिताचा मुलगा असेल, आदिवासीचा मुलगा असेल, त्याला बळी पाडत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाहीये. आमच्याकडे प्रूफ आहेत. ते कोण कोण हात लावत होते बाळाला, कोण बघायला यायचे, कोणाला आम्ही जाऊन विनंती करायचो या बाळाला बघायला, त्यांचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत. ते बघून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि खरे आरोपी आहेत त्यांच्यावरच गुन्हा दाखल व्हावा, बस. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.